हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 23 फेब्रुवारी 2026चा द हिंद बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये पहिल्यांदा आपण एरोटेल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्टचा पार्ट, त्याच्यामध्ये सुद्धा एरोटेल सारखेच काही मुद्दे डिस्कस आलेले असतात, ते आपण कव्हर करत असतोय. जर सिलेबसच्या दृष्टीतून त्याचं काही महत्त्वाचं असेल तर. त्यानंतर सायन्स पेजवरती जर सिलेबसच्या दृष्टीतून काही महत्त्वाची कॉन्सेप्ट आली असेल तर ती आपण कव्हर करत असतोय. आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या महत्त्वाच्या न्यूज आपण कव्हर करत असतोय. अशा पद्धतीचं टोटल डिस्कशन आणि त्याचा अंतिम उद्देश एकच आहे की एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीतून जो काही कंटेंट गरजेचं आहे, जे काही नॉलेज गरजेचं आहे ते मिळवणं हा याचा अंतिम उद्देश आहे आणि त्याचं मार्क्समध्ये जास्तीत जास्त रूपांतर करणं. असं आपण डिस्कशनला सुरुवात करूया आणि बघूया पहिलं महत्त्वाचं रिटेल कोणतं आहे आणि त्याच्यातून काय इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते, काय एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला मिळतात. चला तर मग सुरू करूया आणि बघूया पहिलं महत्त्वाचं एरोटेल कोणतं आहे ते. पहिलं एरोटेल जे आहे ते वुमन रिझर्वेशनशी रिलेटेड डिस्कस करताना आपल्याला बघायला मिळते आणि पार्लमेंटनं 2023 मध्ये एक हिस्टॉरिकल ऍक्ट पास केला आणि तो ऍक्ट जर आपण बघितला तर त्या ऍक्टच्या अंतर्गत वुमन रिझर्वेशन ऍक्ट त्याला म्हटलं गेलं आणि त्या ऍक्टच्या अंतर्गत विधानसभा असू द्या किंवा लोकसभा असू द्या, म्हणजे सेंटर असू द्या किंवा स्टेट असू द्या, इथं इलेक्शनमध्ये महिलांसाठी 1/3 रिझर्वेशन देण्याची प्रोव्हिजन केली गेली. हा एक हिस्टॉरिकल खऱ्या अर्थानं कायदा होता आणि याच्यामध्ये विशेष करून पहिल्यांदा आपण म्हणू शकतोय की पहिल्यांदा महिलांसाठी रिझर्वेशन असायला पाहिजे हे कायदेशीररित्या पार्लमेंटरी प्रोसिजरमध्ये खऱ्या अर्थानं हे रिकग्नाइज केलं गेलं आणि त्याला एक वेगळं प्राधान्य देण्यात आलेलं याच्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळालं होतं. पण हे अजूनपर्यंत इम्प्लिमेंट झालं नाही, कारण त्याचं बेसिक जर आपण क्लॉज बघितलं तर त्याचं बेसिक लिमिटेशन हे आहे, रिझर्वेशन विल बिगिन्स ओनली आफ्टर द फर्स्ट सेन्सस टेकन आफ्टर द इयर 2026. 2026 नंतर खऱ्या अर्थानं जो फर्स्ट सेन्सस होईल त्याच्यानंतर याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे जवळजवळ 2034 पर्यंत हे याचं इम्प्लिमेंटेशन गेलेलं आपल्याला बघायला मिळू शकतंय. म्हणजे अजून याच्यासाठी जर वेट आपल्याला बघायला म्हटलं तर याचं चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी 2034 हे वर्ष उजडायला लागले आणि त्याच्यानंतर हे जी गोष्ट आहे ती इम्प्लिमेंट होताना आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे काहीतरी हे जे आहे ना, हे कुठंतरी लूप होल आहे असं लेखकाला या ठिकाणी आपल्याला समजावून सांगायचं. मग त्याच्यासाठी वेगवेगळे इलेक्शन्स, वेगवेगळे सेन्सस वगैरे याच्यामध्ये लेखकाने डिस्कस केलेले आहेत, जे की आपल्याला डिटेलमध्ये बघायची अजिबात गरज नाहीये. पण हे महत्वाचं कशासाठी आहे, याच्यामधून अभ्यास कोणकोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे, हे नीट लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिला पॉइंट आपल्याला रिझर्वेशन सिस्टम आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवायला लागेल. आता रिझर्वेशन सिस्टम म्हटलं ना, तर याच्यामध्ये रिझर्वेशन सिस्टम जर म्हटलं आपण तर याच्यामध्ये आपल्याला वुमन रिझर्वेशनचा तर तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. याच्यामध्ये हा तर पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये मग हा 2023चा जो वुमन रिझर्वेशन ऍक्ट आहे त्याच्यावरतीच हे सगळं डिस्कशन आहे, ते बेसच आहे या एरोटेलचा. त्यामुळे त्याचा तर अभ्यास करणं आहेच, पण रिझर्वेशन हा मुद्दा अजून कोणत्या गोष्टीमुळे गाजतोय, वेगवेगळ्या स्टेट्स मधले मेजॉरिटी जी कास्ट आहेत त्या मेजॉरिटी कास्ट ज्या आहेत त्या रिझर्वेशनची डिमांड करतात. मग ते महाराष्ट्रामध्ये आता मराठा कम्युनिटी जी आपली आहे ती रिझर्वेशनची मागणी करते, आपण बघितलंय. जाट कम्युनिटी आहे ती रिझर्वेशनची मागणी करते. अशा वेगवेगळ्या कम्युनिटीज आहेत, वेगवेगळ्या कास्ट्स आहेत, ज्या त्या स्टेट्स मधल्या मेजॉरिटी कास्ट मानल्या जातात, ज्या की आतापर्यंत ओपन कॅटेगरीमध्ये येत होत्या. त्या सुद्धा रिझर्वेशनची मागणी करतात आणि बऱ्यापैकी त्यांची जी मागणी आहे त्याच्यामध्ये तथ्य सुद्धा आहे. मग याच्यामध्ये आपल्याला रिझर्वेशन जे आहे ते त्याच्यामुळे सुद्धा त्या अँगलनं सुद्धा डिस्कस करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या अँगलनं सुद्धा त्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर याच्यामध्ये अभ्यास कशा पद्धतीनं करायला पाहिजे, आपण कोणत्या पद्धतीने याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर रिझर्वेशन ही कॉन्सेप्ट आपल्याला बघणं गरजेचं आहे की ही रिझर्वेशन कॉन्सेप्ट जी आहे ती कॉन्सेप्ट इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणत्या उद्देशाने आणली गेली होती, त्याचं इंटेन्शन बघणं गरजेचं आहे की याच्या अंतर्गत जर फॉर एक्झाम्पल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मते याच्यावरती काय होती, की रिझर्वेशन त्यांच्या मते कशासाठी पाहिजे होतं, ते रिझर्वेशनचा उद्देश चांगल्या पद्धतीने समजावून घेणं गरजेचं आहे. आणि मग रिझर्वेशनशी रिलेटेड जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन तयार होत असताना रिझर्वेशनशी रिलेटेड काय डिबेट झाला होता, कोणकोणत्या मेंबरची काय काय मतं होती, यामध्ये आपल्याला ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला लागेल. ठीक आहे. आणि
आता इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये रिझर्वेशन रिलेटेड काय काय प्रोव्हिजन्स आहेत, मग त्याच्यास रिलेटेड आर्टिकल कोणतं महत्वाचं आहे, त्याच्यास रिलेटेड शेड्यूल कोणतं महत्वाचं आहे, त्याच्यास रिलेटेड कोणत्या पार्टमध्ये प्रोव्हिजन केलेली आहे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघायला लागतील आपल्याला, चांगल्या पद्धतीने बघून ठेवायला लागतील. याच्यास रिलेटेड कोणती महत्वाची कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट वगैरे केली गेली आहे का, याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला लागेल. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या वेगवेगळ्या अँगलनं त्याचा आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. मग आपल्या देशामध्ये एस-सी असेल, एस-टी असेल, ओबीसी असेल, अशा वेगवेगळ्या कम्युनिटीच्या आधारावरती रिझर्वेशन दिले गेले. त्याला आपण सोशल बेस रिझर्वेशन म्हणतो. मग इकॉनॉमिकल बेसचा काय विचार केला गेलाय आतापर्यंत, म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल मी मराठा कम्युनिटीमधून बिलॉंग करतो, म्हणजे मी जनरल कॅटेगरीमध्ये येतो. मला कुठल्याही खऱ्या अर्थानं रिझर्वेशन कॅटेगरीमधून कुठलीही सवलत गव्हर्नमेंटची मला मिळत नाही. पण माझी इकॉनॉमिकल कंडिशन जी आहे, इकॉनॉमिकल कंडिशन खूपच, म्हणजे ना मला शेती करण्यासाठी जमीन आहे, ना माझे आई वडील शिकलेले आहेत की त्यांना नोकरी असेल आणि त्याचा आधार मला मिळेल, ना असा कुठला आधार आहे, ना व्यवस्थित घर राहिलं आहे. म्हणजे मी सोशली जरी ओपन कास्टमधून बिलॉंग करत असेल, जनरल कास्टमधून बिलॉंग करत असेल, तर इकॉनॉमिकली मी मागासलेलाच आहे. ठीक आहे. मग या इकॉनॉमिकल आर्थिकरित्या मागासलेपणासाठी अजून काय केलंय? मग याच्यामध्ये तुम्हाला कशाचा अभ्यास करायला लागेल? इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास जे रिझर्वेशन आहे त्याचा अभ्यास करायला लागेल. त्याच्या प्रोव्हिजन्स काय काय आहेत त्या बघायला लागतील. मग हे रिझर्वेशन या एका हेडिंग खाली तुम्हाला या सगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीतून मला असं वाटतं की हेरोटेलचा जो मुद्दा आहे तो आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. पॉलिटिकल क्षेत्रामध्ये महिलांना रिझर्वेशन देणं हा मुद्दा याचा बेस आहेच. पण तिथपर्यंत अभ्यास करून आपल्याला चालणार नाही. तर या बाकी सगळ्या गोष्टींकडे जाणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. आणि रिझर्वेशन जे आहे ना, ते इक्वेलिटीचं मला वाटतं की बाय प्रोडक्ट आहे. की रिझर्वेशनचा मेन जर उद्देश आपण बघितला, या सगळ्या विविध अंगाने त्याचा अभ्यास केला, तर रिझर्वेशन आणण्याचा मेन उद्देश जर आपल्याला समजून घ्यायचा झाला, तर तो मेन उद्देश आपल्याला काय दिसतो? तर तो महत्वाचा उद्देश त्याचा असा आहे, की ज्या सामाजिकरित्या जे बॅकवर्ड क्लास आहेत, म्हणजे दलित आहेत, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये कधी येऊच दिलं गेलं नाही. मग त्याच्यासाठी त्यांना विशिष्ट सवलती देणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यांच्यासाठी वेगळ्या प्रोव्हिजन्स करणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येतील. अशा वेगवेगळ्या आदिवासी काही जाती जमाती आहेत, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये कधी येऊच दिलं गेलं नाही किंवा ते आलेच नाहीत कधी. मग ते कसे मुख्य प्रवाहामध्ये येतील त्याच्यासाठी त्यांना वेगळा त्यांचा विचार करणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे हे रिझर्वेशन खऱ्या अर्थानं दिलं गेलं. म्हणजे काय? की त्यांना खऱ्या अर्थानं कुठेतरी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये म्हणजे काय? जो समाज मुख्य प्रवाहामध्ये आहे आणि जो समाज मुख्य प्रवाहामध्ये नाही, त्यांच्यामध्ये मध्ये कुठेतरी इक्वेलिटी आपल्याला बघायला मिळत नाही. त्यांच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन आपल्याला बघायला मिळतं. मग ही इक्वेलिटी प्रस्थापित करण्यासाठी डिस्क्रिमिनेशन जे आहे ते त्याचं समूळ नष्ट ते करण्यासाठी खऱ्या अर्थानं रिझर्वेशनची प्रोव्हिजन्स केली गेली. आणि त्याचा मुख्य उद्देश काय? जरी तुम्ही म्हटला, कशा पद्धतीने जरी अभ्यास त्यामध्ये केला, तर त्याचा जो जो उद्देश आहे, तो मुख्य उद्देश आपल्याला तोच बघायला मिळतो. आणि मग त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं डिस्कशन जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये झालेलं आहे, त्या डिस्कशनचा आपण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तो अभ्यास जो आहे, तो आपण चांगल्या पद्धतीनं करून ठेवायला पाहिजे असं माझं मत आहे. त्या दृष्टीतून आपण खऱ्या अर्थानं अभ्यास करायला पाहिजे. मग या सगळ्या गोष्टी डिस्कस करत असताना आर्टिकल 15 सब क्लॉज 3 चा उल्लेख आलाय, आर्टिकल 82 चा उल्लेख आलेला आहे. हे सुद्धा आर्टिकल्स काय आहेत, हे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये जाऊन बघायला पाहिजे. त्या दृष्टीतून मला असं वाटतं, की या रुटलचा सब्जेक्ट आपल्यासाठी महत्वाचा आहे. हे रुटल आपल्यासाठी खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड याचं बघायचं झालं तर मग पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये कधी डिस्कशन झालंय, की महिलांसाठी रिझर्व्हेशन असायला पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड महत्त्वाच्या चळवळी कोणत्या होत्या का? या पद्धतीचा अभ्यास आपण हिस्टॉरिकल बेस म्हणून करू शकतो किंवा हिस्ट्रीच्या दृष्टीतून करू शकतो, असं मला वाटतं. त्या दृष्टीतून या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही, त्यामुळे पुढचं महत्त्वाचं रिटेल कोणतं आहे, ते बघायला आपण सुरुवात करूयात. पुढचं छोटंसं एरोटेल जे आहे ना, ते यूएसएच्या टॅरिफ पॉलिसी विषयी आहे. आता यूएसएनं रशियावरती सँक्शन्स लावलं, त्याचं आपल्याला समजू शकतं की ठीक आहे, तुम्ही रशिया युक्रेन वॉरला विरोध करण्यासाठी रशियावरती सँक्शन्स वगैरे लावतायत. परंतु टॅरिफ ह्याचं जे वेपनायझेशन आहे, एक हत्यार म्हणून वापरण्याचा यूएसएने प्रयत्न केला.
त्याच्यामध्ये मग इंडियावरती वेगवेगळे टॅरिफ्स लावले. त्याला रिझन काय देण्यात आलं, की रशियाकडून तुम्ही क्रूड ऑइल खरेदी करता म्हणून टॅरिफ लावतोय. बाकी काही कंट्रींना टॅरिफची धमकी देण्यात आली. ब्राझील सारख्या कंट्रीवरती सुद्धा टॅरिफ मोठ्या प्रमाणात लावण्याचा प्रयत्न युएसए कडून करण्यात आला. म्हणजे टॅरिफ जे आहे ते टॅरिफ खऱ्या अर्थानं एक वेपन म्हणून यूज करायचा पायंडा जो आहे तो वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये युएसएनं पाडलेला आपल्याला बघायला मिळाला. मग याच्यामध्ये जे डोनाल्ड ट्रम्प कशा पद्धतीनं बिहेव्ह करताय, कशा पद्धतीनं प्रेसिडेन्शियल पॉवर जे आहे ते यूज करतायत, हे बघता हे सगळा मॅटर जो आहे तो युएसए सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आपल्याला बघायला मिळाला. आणि युएसए सुप्रीम कोर्टानं याला इनव्हॅलिड ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं हा जो सगळा मुद्दा आहे तो न्यूजचा मुद्दा आपल्याला बनलेला खऱ्या अर्थानं बघायला मिळतोय. मग आता आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा हे नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे युएसएच्या टॅरिफ पॉलिसीचा. पहिला पॉइंट आपल्याला काय अभ्यास करून ठेवायचा की युएसएची जी टॅरिफ पॉलिसी आहे त्या टॅरिफ पॉलिसीचा चांगल्या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. ठीक आहे, हा पहिला मुद्दा आपला खऱ्या अर्थाने इथं होऊ शकतोय. दुसरा मुद्दा आपल्याला काय समजावून घ्यायचा आहे की या टॅरिफ पॉलिसीमुळे वर्ल्ड पॉलिटिक्स जे आहे ते वर्ल्ड पॉलिटिक्स कशा पद्धतीनं बदलत आहे याचा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवायला लागेल. आणि याच्या पुढे जाऊन आता युएसए कशा पद्धतीने याचं वेपनायझेशन करतोय, कशा पद्धतीने टॅरिफ पॉलिसी यूज करतोय आणि त्याच्यामुळे कशा पद्धतीने वर्ल्ड पॉलिटिक्स कुठेतरी चेंज होत चाललेलं आहे या युएसएच्या वारंवार इकॉनॉमिकल धमक्यांमुळे. आणि बाकी पॉलिटिकल रिझन सुद्धा आहेत, पॉलिटिकल थ्रेट सुद्धा युएसए वेगवेगळ्या कंट्रीला करत आलेला आहे. मग त्याच्यामध्ये ग्रीनलंड जो डेन्मार्कचे इंटेग्रल पार्ट आहे तो ग्रीनलंड असू द्या, इंडिया असू द्या, इराण असू द्या, रशिया असू द्या, इकडे ब्राझील आहे, व्हेनेझुएला आहे, क्युबा सारखे कंट्री आहे. या वेगवेगळ्या कंट्रींना पॉलिटिकल थ्रेट सुद्धा करत आलेला आहे आणि इकॉनॉमिकल थ्रेट सुद्धा युएसए करत आलेला आणि त्याच्यामध्ये मग युएसएच्या सुप्रीम कोर्टाचा हा फैसला हा कुठेतरी निर्णायक फैसला आहे असं याच्यामध्ये बोललं जाते. मग या दृष्टीतून आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे. 2 तर पॉईंट तुम्हाला सांगितले. तिसरा पॉईंट अजून याच्यामधून काय निघतोय हे सगळं जे मी तुम्हाला सांगितलं की तिसरा पॉईंट हाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे की बदलतं जे वर्ल्ड पॉलिटिक्स आहे जे दुसऱ्या पॉईंटला कोरिलेट करतोय पॉईंट, ते बदलतं वर्ल्ड पॉलिटिक्सचा तुम्हाला अभ्यास करत करत याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा इंडियाच्या अर्थव्यवस्थेवरती कशा कशा पद्धतीनं परिणाम होत आलेला आहे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायला लागेल. मग ते जे काय परिणाम असतील त्या सगळ्या परिणामांचा आपल्याला अभ्यास करायला लागेल. कारण का तर याच्यामध्ये युएसएने जे आहे ते टॅरिफ जे आहे ते जवळजवळ 50% पर्यंत नेऊन ठेवले होते आणि इंडियासाठी युएसए हे मार्केट खूप खरं तर युजफुल आहे आणि त्याच्यामधून खूप मोठा रिव्हेन्यू आपण कमवतो आणि त्या सारख्या कंट्रीने अशा पद्धतीने टॅरिफ लावणं हे डायरेक्टली आपल्या अर्थव्यवस्थेवरती कुठेतरी परिणाम करतं. मग ते कशा पद्धतीनं परिणाम करतं, त्याचं व्हॅल्यूम काय, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, तिसरा पॉईंट हा. चौथा पॉईंट तुम्हाला हे सगळं कधी समजून घेता येईल ज्यावेळेस तुम्हाला टॅरिफ सारखी कॉन्सेप्ट असेल, ड्युटी सारखी कॉन्सेप्ट असेल, त्याचा इकॉनॉमीच्या दृष्टीतून अभ्यास करता आला तर. म्हणजे या सगळ्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्याचा इकॉनॉमीच्या दृष्टीतून आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायचा आहे की काय टॅरिफ म्हणजे काय कॉन्सेप्ट आहे, ती कशा पद्धतीने ते यूज केलं जातं, काय त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, ती कॉन्सेप्ट एक्झॅक्टली नेमके काय, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायला लागेल. आणि मग तुम्हाला जे ट्रेड डेफिसिट किंवा ट्रेड सरप्लस ज्याला आपण म्हणतो ते डिपेंड कशावरती आहे, तुम्ही इम्पोर्ट किती करता, तुम्ही एक्सपोर्ट किती करता, याच्यावरती सगळं डिपेंड आहे ते, राईट. ट्रेड डेफिसिट आहे की ट्रेड सरप्लस आहे, मग ते ट्रेड डेफिसिट ट्रेड सरप्लस या संकल्पना त्यानंतर तुम्हाला समजायला लागतील. मग त्याचा इकॉनॉमीच्या दृष्टीतून तशा पद्धतीने त्या संकल्पनांपर्यंत आपण पोहोचणं खूप जास्त गरजेचं असं मला वाटतं. त्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे, हा चौथा पॉईंट याच्यातून मला वाटतं की आपण डिटेलमध्ये अभ्यास करणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि आता लेटेस्ट जर आपण बघितलं तर लेटेस्ट काय झालं होतं, इंडिया युएसए ट्रेड डील झाली होती. इंडिया युएसए ट्रेड डील झाली होती. ट्रेड डील आपल्याला बघायला मिळाले. मग हे इंडिया युएसए ट्रेड डील मध्ये हे जे टॅरिफ 50% पर्यंत घेऊन गेले होते नाही, हे 18% झाले याच्यामध्ये. पण याच्यामध्ये युएसए कडून सुद्धा काही ड्युटी फ्री जो आहे तो इम्पोर्ट करायचा आपण प्रॉमिस केले याच्यामध्ये. आणि हे युएसए इंडिया ट्रेड डील आपण डिटेलमध्ये याच्या अगोदर पण द हिंदूच्या डिस्कशनमध्येच डिस्कस केलेले, समजावून घेतलेले. त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट काय, त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय आहेत.
आणि याच्यामध्ये काही शेती उत्पादनं सुद्धा आहेत की जी युएसए कडून होऊ शकतं, इम्पोर्ट होतील आणि त्याच्यावरती ड्युटीच नाहीये, त्याच्यावरती टॅरिफच नाहीये, म्हणजे 0% आहे. म्हणजे डायरेक्टली आपल्या शेती उत्पादनांसाठी आपण कॉम्पिटिशन तयार करतोय. त्यामुळे शेतकरी वर्ग जो आहे तो कुठेतरी नाराज आहे या डीलवरती. आणि ते मग वेगवेगळी शेती उत्पादन आहे त्याला आपण युएसए कडून खऱ्या अर्थानं स्वतःच्या कंट्रीमध्येच कॉम्पिटिशन तयार करतोय, असं सुद्धा टीका याच्यावरती केली जाते. त्याच्यामध्ये तथ्य सुद्धा आहे. मग या दृष्टीतून हे जे इंडिया युएसए ट्रेड डील आहे, त्या ट्रेड डीलचा चांगल्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करणं अपेक्षितच आहे. म्हणजे कंपल्सरीच आहे आणि तो डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून असं मला वाटतं की हे सगळं महत्वाचं आहे. बाकी जे एमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ऍक्ट वगैरे हे जे दिले ते युएसएचे ऍक्ट आहेत, एवढे डिटेलमध्ये ते बघायची आपल्याला गरज नाहीये. पण याचे जे इंडियाचे रिलेटेड इफेक्ट्स आहेत, वर्ल्ड पॉलिटिक्स रिलेटेड इफेक्ट्स आहेत, त्याचा चांगल्या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि याचं कसं रशियासोबत रिलेशन आहे हे तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, कारण तो बेसच आहे त्याचा, की युएसए हे सगळं करायला सुरुवातच तिथून करतो. त्याला एक लॉजिक मिळतं की रशिया युक्रेन वॉर चालू आहे, आम्ही कसं युद्धाच्या विरोधात कारवाई करतोय, आम्ही कसं शांतताप्रिय आहे हे दाखवण्यासाठी एक प्रयत्न केविलवाना युएसए करतोय. आणि त्याच्यासाठी त्याच्या आडून स्वतःचे जे काही इंटरेस्ट आहेत, स्वतःचा जो फायदा आहे तो कुठेतरी साधण्याचा, स्वतःची पोळी भाजण्याचा कुठेतरी युएसए प्रयत्न करतोय. हे ओपन सिक्रेट आहे. आणि त्याच्यामुळे इंडियासारख्या कंट्रीवरती 50% पेक्षा जास्त टॅरिफ लावून कुठेतरी स्वतःचा जास्तीत जास्त फायदा जो आहे, ट्रेड डेफिसिट जो आहे, तो ट्रेड सरप्लस आपला कसा होईल इंडियासोबत, याचा केविलवाना प्रयत्न कुठेतरी युएसए कडून करण्यात आला. परंतु युएसएच्याच सुप्रीम कोर्टानं कुठेतरी याच्यावरती लिमिटेशन टाकलेलं आपल्याला बघायला मिळतंय. कुठेतरी युएसए सरकारला लताडलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. आणि त्यामुळे या सगळ्या पॉईंटचा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्या दृष्टीतून ह्या ज्या सगळे पॉईंट्स आहेत ते आपल्याला प्रिलियमच्या दृष्टीतून महत्वाचे आहेत, त्याचबरोबर मेन्सच्या दृष्टीतून सुद्धा हे जे सगळे पॉईंट्स आहेत, हे सगळे पॉईंट्स आपल्याला महत्वाचे आहेत. त्या दृष्टीतून आपण मला वाटतं की याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. दुसरं छोटं सेरोटेल जे आहे ना, ते दुसरं छोटं सेरोटेल आपल्याला पॅक सिलिकाचा अभ्यास करायला सांगतं. हे पॅक सिलिका जे अलायन्स आहे ते युएसए लेड अलायन्स आहे. आता याच्यामध्ये याचं वैशिष्ट्य नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण एआयच्या जगात जगतो, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो. ठीक आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जर आपल्याला बूस्ट करायचं असेल, तर त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला टेक्नॉलॉजी लागणार आहे. ठीक आहे. आणि टेक्नॉलॉजीचा विचार केला, साधा तुमचा मोबाईल जरी तुम्ही डिअसेंबल केला, त्याच्या स्क्रीनच्या पाठीमागे एक मदरबोर्ड बघितला, किंवा तुमचा लॅपटॉप तुम्ही डिअसेंबल केला, तर त्याच्यामध्ये मदरबोर्ड असतो. त्या मदरबोर्डवरती तुम्हाला वेगवेगळ्या चिप्स बघायला मिळतात. ठीक आहे. त्या चिप्स बनवण्यासाठी जो धातू वापरला जातो ना, त्याला आपण रेअर अर्थ मिनरल्स किंवा रेअर अर्थ एलिमेंट्स म्हणतो. की रेअर अर्थ म्हणजे ते धातू खूप रेअर आहेत. खूप रेअरली आपल्याला पृथ्वीवरती त्याचे साठे सापडतात. त्यामुळे सगळ्याच कंट्रींकडे याचे साठे नाहीयेत. इंडियामध्ये आहेत, पण त्याचं उत्खनन, त्याचं प्रोडक्शन याच्यामध्ये एवढं यश आपल्याला आलेलं नाहीये. याच्यामध्ये चायना असेल, साऊथ कोरिया असेल, अशा कंट्री बऱ्यापैकी अग्रेसर आहेत. आणि चायना याच्यामध्ये बऱ्यापैकी अग्रेसर आहे, मोठ्या प्रमाणात साठे पण आहेत आणि त्याची प्रोडक्शन कॅपॅसिटी पण त्यांनी डेव्हलप तशा पद्धतीने केलेली आहे. याच्यामध्ये गंमत अशी आहे की फक्त साठे असून उपयोग नाहीये. ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्याचं मग ते एखादा धातू जो आहे, तो एखादा फक्त एकच धातू सापडत नसतो. अनेक धातूंचा भंडार तुम्हाला सापडतो. त्याच्यामधून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून वेगवेगळे धातू तुम्हाला त्याच्यातून मिळवायचे असतात. मग त्याच्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर, खूप मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला लागते. आणि त्याच्यानंतर परत त्याच्यावरती डिपेंड असणारी कुठली इंडस्ट्री समोर येते? चिप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. हे जे चिप बनवणारी इंडस्ट्री आहे, त्याच्यासाठी लागणारी खूप मोठी टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यासाठी लागणारं परत वेगळं एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मग त्याच्यामध्ये मग तुम्हाला तशा पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट करणं, त्या पद्धतीने टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं, हे एक वेगळं चॅलेंज आहे. असे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. वेगवेगळे लेअरमध्ये विभागलेली ही गोष्ट आहे. त्यामुळे फक्त धातूंचे साठे किंवा हे रेअर अर्थ मिनरल्स आपल्याकडे खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून चालणार नाही. त्याच्या पुढे सगळं जी खरी गंमत आहे, ती खरी गंमत पुढे चालू होते, हे सुद्धा समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण आपल्याकडे साठे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. पण हे जे पुढचं सगळं जे मी तुम्हाला सांगितले, ते आपल्याकडे नाहीये. तिथं आपण लॅक करतोय. आणि म्हणून आपल्या पुढचं चॅलेंज जे आहे ते वाढत पुढे जातं. पण इथं जे समजावलंय ते पॅक सिलिका विषयी तुम्हाला मी समजावायचा प्रयत्न करतो, की पॅक सिलिका काय आहे? तर पॅक सिलिका हे खऱ्या अर्थानं त्याच्या अगोदर आपल्याला समजून घ्यायला लागेल, की हे रेअर अर्थ मिनरल जे तुम्हाला सांगितले, की एआयच्या जगामध्ये आपण जगतोय, तर आपल्याला टेक्नॉलॉजिकल बेस जेवढा ऍडव्हान्स करता येईल, तेवढा आपण एआय मध्ये ऍडव्हान्स होणार. कारण एआय हे बेस्ड ऑन टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीमध्ये जे चिप्स
ज्या चिप वेगवेगळे आहेत त्याचं महत्व काय, हे तुम्हाला आता मी सांगितले. कुठलाही टेक्निकल डिव्हाइस घेतला तर त्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या चिप्स शिवाय ते चालू शकत नाही. आणि ह्या चिपसाठी काय लागतं तुम्हाला, तर रेअर अर्थ मिनरल्स किंवा एलिमेंट्स लागतात तुम्हाला. याच्यामध्ये चायना खूप मोठ्या प्रमाणात अग्रेसर आहे. आणि चायनाने याचं महत्व, आता चायना मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये अग्रेसर आहे. म्हणजेच काय, तर चायना स्वयंभू पण याच्यामध्ये आहे आणि दुसऱ्या कंट्रीना सुद्धा, जगामध्ये वेगवेगळ्या कंट्रीना सुद्धा चायना जो आहे तो या सगळ्या गोष्टी एक्सपोर्ट करतो. ठीक आहे. पण मग चायना जो आहे तो याच्या सुद्धा, जसं युएसए टॅरिफचं वेपनायझेशन करतं ना, तसं चायना सुद्धा याचं वेपनायझेशन करतं. म्हणजे काय, मध्येच चायनानं काय केलं की याच्या एक्सपोर्टवरती लिमिटेशन्स आणले. आणि लिमिटेशन आणल्यामुळं ज्या कंट्री या गोष्टींसाठी चायनावरती डिपेंडंट होत्या, त्या कंट्री कुठंतरी त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती किंवा टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटवरती डायरेक्टली परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे ही जी सप्लाय चेन आहे ती चायनानं डिसरप्ट केली. आणि याच्यामुळे जगाला लक्षात आलं, आणि विशेष करून चायना आणि युएसए मध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. त्यामुळे युएसएला येणाऱ्या काळामध्ये अजिबातच याचा ऍक्सेस मिळणार नाही, हे सुद्धा समोर युएसएला त्याचं भवितव्य दिसतंय. आणि त्यामुळे जन्म होतो पॅक्स सिलिकाचा. आणि पॅक्स सिलिकामध्ये वेगवेगळ्या कंट्रीज आहेत त्या एकत्र येऊन काय करणार आहेत, अशा पद्धतीनं या ज्या रेअर अर्थ मिनरल्स आहेत याच्यामध्ये रॉ मटेरियलसाठी एकमेकांना सहकार्य करणार, याच्या डेव्हलपमेंटसाठी एकमेकांना सहकार्य करणार, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आहे त्याच्यासाठी एकमेकांना सहकार्य करणार, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये जो फंड लागेल त्याच्यासाठी एकमेकांना फंडिंग करणार, एकमेकांना सहकार्य करणार. म्हणजे याच्यामध्ये जे आहे ते चायनाचा जो इफेक्ट आहे तो न्यूट्रलाइज करायचा प्रयत्न कुठेतरी केला जाणार आहे. हा उद्देश आपल्याला विसरून चालणार नाही. डायरेक्टली जरी नसला तरी इनडायरेक्टली जो आहे तोच उद्देश आहे पॅक्स सिलिकाचा. आणि त्यामुळे युएसएने काय केलं की पॅक्स सिलिका अलायन्स जे आहे ते स्थापन केले आणि तशा पद्धतीने ते काम करताना आपल्याला बघायला मिळालं. आणि याच्यामध्ये मग सप्लाय चेन डिस्टरप्शन जे चायनाकडून होते ते कुठंतरी न्यूट्रलाइज केलं जाणार आहे, हे याच्यामध्ये बोललं जाते. म्हणून आपल्याला त्या पॅक्स सिलिकावरती मी आपल्या आन्सर रायटिंग ग्रुपवरती क्वेश्चन पण, मल्टिपल चॉईस क्वेश्चन पण तिथे पोस्ट केला होता. याच्यावरती अनेक वेळा आपण डिस्कशन पण केले, ही गोष्ट अगोदर पण समजावून घेतली. तरी मी तुम्हाला आता परत एकदा ही गोष्ट समजावून सांगितली आहे. आणि याचं प्रिलियमच्या दृष्टीतून खूप जास्त आपल्यासाठी महत्व आहे आणि याचं मेन्सच्या दृष्टीतून सुद्धा आपल्यासाठी खूप जास्त महत्व आहे. त्यामुळे याचा त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा. प्रिलियमला तर मला असं वाटतं की ही खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे. डिटेलमध्ये याचा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये, बेस्ड ऑन पॅक्सिलिका अलायन्स वरतीच आहे हे. ते डिटेलमध्ये आपण समजावून घेतलं आणि त्याचं महत्व कशा पद्धतीने हे सुद्धा तुम्हाला सांगितलं. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढे टेक्स्ट कॉन्टेक्स्ट त्या पेजवरती सेम सब्जेक्ट आलाय, जो की याच्या अगोदर पण आपण डिस्कस केलेला आहे, की ऍपल ट्रेडर जे आहेत जम्मू अँड काश्मीर मधले ते चिंतेत आहेत. त्याचं रिझन एक दिलं जातं, इंडिया युएसए ट्रेड डील. ठीक आहे, त्याचा अजून एक रिझन आहे, जे रेग्युलर फॉलो करतात त्यांनी त्यांच्या लक्षात आलं असेल. आता इंडिया युएसए ट्रेड डीलमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की शेती उत्पादन असे काय आहेत की ज्याच्यामध्ये आपण 0% मध्ये युएसए सोबत काम करतोय. म्हणजे युएसएचा जो येणारा माल आहे त्याच्यावरती 0% टॅरिफ लागेल. म्हणजेच काय, त्या उत्पादनांमध्ये डायरेक्टली आपण कॉम्पिटिशन इंडियामध्येच तयार करतो इंडियन उत्पादनांसाठी. त्याच्यामध्ये ऍपल सुद्धा अपवाद नाहीये. त्यामुळं युएसएची ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट आणि आपली ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तिथं खूप मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी यूज केली जाते ॲग्रिकल्चरल प्रोडक्शनमध्ये, पण आपल्यामध्ये तेवढी प्रगत शेती नाहीये किंवा शेतकऱ्याला तेवढं सक्षम आपण आतापर्यंत करू शकलेलो नाहीये. त्यामुळे युएसएला डायरेक्टली कम्पीट करणं इंडियन मार्केटमध्ये खूप कठीण जाणार आहे या भारतीय शेतकऱ्यांना. त्यामुळं ॲपलशी रिलेटेड विशेष करून चिंता व्यक्त केली जाते, पण बाकी सुद्धा काही उत्पादन आहेत, मकासारखं उत्पादन वगैरे आहे. त्याच्यासाठी सुद्धा चिंता व्यक्त आपल्याला करावी लागेल. हे याच्यामध्ये दिलं नाही, पण त्या दृष्टीतून सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल की कशा पद्धतीने चिंतेची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट जी याच्यामध्ये डिस्कस केली गेली नाही, ती गोष्ट म्हणजे काय, न्यूझीलंड सोबत सुद्धा आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साईन करतोय. ठीक आहे. आता न्यूझीलंड सोबत सुद्धा न्यूझीलंड हा देश जो आहे तो सुद्धा ऍपल प्रोडक्शन मध्ये अग्रेसर मानला जातो. मग त्यांच्यासोबत जर आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट साईन केला तर त्यांचे ऍपल इंडियन मार्केटमध्ये आले तर ते सुद्धा ॲग्रिकल्चरमध्ये टेक्नॉलॉजिकली डेव्हलप्ड कंट्री आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा मग आपल्याच शेती उत्पादनांसाठी आपण कुठंतरी खऱ्या अर्थानं कॉम्पिटिशन तयार करतोय. त्यामुळे हा जो एक इफेक्ट आहे तो इफेक्ट आपल्याला कशा पद्धतीनं शेतीसाठी चॅलेंजिंग इफेक्ट आहे हे आपल्याला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे खऱ्या अर्थानं. आणि ती गोष्ट जी आहे ती याच्यामध्ये डिस्कस केली गेली. परत याचा बेस काय आहे की इंडिया युएस ट्रेड डील.
त्यामुळे परत आपल्याला इथं समजून घ्यायचं काय की इंडिया US ट्रेड डील काय आहे, त्याचा डिटेल कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येईल त्या पद्धतीने आपण अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. इथे विशेष करून ऍपल विषयी बोललं गेलंच तर लगेच बघायला पाहिजे जाऊन की ऍपल प्रोडक्शन क्षेत्र जे आहे ते इंडियामध्ये कुठं कुठं आहे, तिथंच ऍपल का प्रोडक्ट ऍपलचं तिथंच प्रोडक्शन का होतं, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं अभ्यास करावा लागेल. आणि इंडिया न्यूझीलंड फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जो आहे त्या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचा सुद्धा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवा. त्या दृष्टीतून सुद्धा हा जो मुद्दा आहे तो आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. इथून पुढे ज्या काही आपल्या महत्वाच्या न्यूज आहेत त्या महत्वाच्या न्यूज सुरू होतात आणि पहिलीच न्यूज जी आहे ती इंडिया आणि ब्राझील यांच्या रिलेशनवरती न्यूज असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि इंडिया ब्राझील दोन्ही देशांचे लीडर जे आहेत ते एकत्र येऊन खऱ्या अर्थाने इथं नवी दिल्लीमध्ये आपल्या राजधानीमध्ये डिस्कस करताना आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये विशेष करून ब्राझिलियन प्रेसिडेंट जे आहेत त्यांनी हे सांगितलं की USA जो आहे तो USA टॅरिफ जे वेपन म्हणून यूज करतोय त्याच्या अगेन्स्ट आपल्याला युनियनायझेशन करणं खूप जास्त गरजेचं आहे, एकवटणं खूप जास्त गरजेचं आहे, असं याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये इंडियावरती कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात युएसएने टॅरिफ लावले, त्याच्यामध्ये ब्राझील सुद्धा जो आहे तो अपवाद नाहीये असं याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आपल्याला बघायला मिळतंय. मग परत इथं डिस्कस होतं की युएसएचे टॅरिफ आणि त्याच्यामुळे इफेक्ट होणाऱ्या कंट्री, त्याच्यामध्ये मग जसं सांगितलं की त्याच्यामध्ये इंडिया आहे, ब्राझील आहे, कोलंबिया आहे, क्युबा आहे, व्हेनेझुएला आहे, इराण सारखी आता कंट्री आहे. या सगळ्या कंट्रीमध्ये रशिया तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये आहे, चायना सारखी कंट्री त्याच्यामध्ये आहे. मग याच्यासाठी एकवटणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे असं ब्राझिलियन प्रेसिडेंट या ठिकाणी आपल्याला बोलताना खऱ्या अर्थानं बघायला मिळाले. मग हा जो इफेक्ट आहे याच्यावरती ऑब्व्हियसली मी आन्सर रायटिंग ग्रुप जो आहे त्याच्यावरती क्वेश्चन पोस्ट करीनच, याच्यावरती आन्सर राईट करून आपण बघायला पाहिजे की याचे मुद्दे कशा कशा पद्धतीनं आपण लिहू शकतो. पण त्यासाठी आपल्याला तशा पद्धतीने अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे, जो की आपण करून ठेवायला पाहिजे, ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस या गोष्टीमध्ये इंडियाचा उल्लेख केला जातो त्यावेळेस कुठेतरी इंडियाला ग्लोबल साऊथचा लीडर म्हणून पोर्ट्रे करायचा अनेक वेळा प्रयत्न होतो. ठीक आहे, आता ग्लोबल साऊथचा लीडर याच्यामध्ये मग इंडियाच्या याने कशा पद्धतीने कॉम्पिटिशन आहे, बाकी इंडिया आणि बाकी कोणती कंट्री आहे का ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे की साऊथचा लीडर कोण ग्लोबल साऊथचा हे बघण्यासाठी, त्याच्यासाठी तुम्हाला ग्लोबल साऊथ ही कॉन्सेप्ट समजून घ्यायला लागेल, त्याचा मॅप चांगल्या पद्धतीने बघायला लागेल, त्याच्यामध्ये इंडियाचं महत्व काय आहे ते समजून घ्यायला लागेल आणि त्या दृष्टीतून त्याचा अभ्यास करून ठेवायला लागेल असं मला वाटतंय. त्या दृष्टीतून ही जी न्यूज आहे ती आपल्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे. पुढची न्यूज आहे ती सुद्धा परत युएसए सोबत जी काही आपली ट्रेड डील आहे त्याच्याशी रिलेटेड असलेली आपल्याला बघायला मिळते. तर आपण युएसए सोबत ट्रेड डील केली आणि जे 50% टॅरिफ होतं तो कुठेतरी 18% आणला आणि ते खूप मोठं यश जे आहे ते खूप मोठं अचिव्हमेंट असे मानली गेली. कारण बांगलादेश वरती सुद्धा 19 to 20% टॅरिफ आहे आणि आपल्यावरती 18% म्हणजे सगळ्यात कमी टॅरिफ झाला होता. त्याच्यानंतर 2 दिवसांनी युएसएने काय केलं की बांगलादेश सोबत एक अग्रीमेंट साईन केला. त्याच्यामध्ये काय सांगितलं की तुम्ही जर जे टेक्सटाईल इंडस्ट्री आहे, कपडा निर्मिती आहे, त्याच्यामध्ये युएसए कडून रॉ मटेरियल घेत असेल, कापूस वगैरे घेत असाल, तर तुमच्यावरती 0% टॅरिफ असेल टेक्सटाईलवरती, त्या प्रोडक्ट्सवरती. हे त्यांच्याकडून बोलण्यात आलं. म्हणजे याच्यामध्ये 0% साठी बांगलादेश जो आहे तो क्वालिफाय झाला. मग हा जो बांगलादेश आहे तो बऱ्यापैकी रॉ मटेरियल इंडियाकडून खरेदी करतो. त्याला शिफ्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. युएसए कडून रॉ मटेरियल खरेदी करेल म्हणजे 0% टॅरिफमध्ये टेक्सटाईल युएसए मार्केटमध्ये जाईल आणि चांगल्या पद्धतीने त्यांना काम करता येईल, कम्पीट करता येईल. मग याच्यामध्ये इंडियाचं कुठेतरी फेल्युअर मानलं जात होतं. म्हणजे आपले कॉमर्स मिनिस्टर आहेत पियुष गोयल यांनी याच्यावरती एक स्टेटमेंट दिलं. ते सांगितलं की जे बांगलादेश करतोय तो उद्या इंडिया सुद्धा करू शकतोय. पण याची रियालिटी बघता इंडियानं जर उद्या कापूस वगैरे युएसए कडून घेतला तर भारतीय शेतकऱ्यांचा काय? भारतीय जो शेतामध्ये पिकतो तो कापूस त्याचं काय करणार? म्हणजे तुम्ही परत एकदा कॉम्पिटिशन इंडियन मार्केटमध्ये खऱ्या अर्थाने इंडियाच्या प्रोडक्टसाठीच बनवताय. म्हणून शेतकरी जे आहेत ते बऱ्यापैकी या स्टेटमेंटवरती टीका करताना आपल्याला बघायला मिळाले होते आणि विरोधी पक्षाकडून सुद्धा टीका झालेली याच्यामध्ये बघायला मिळाली, आपल्याला बघायला मिळाली होती. मग प्रेसिडेंट ज्या मुर्मू आहेत त्यांना अशा पद्धतीचं जे पत्र आहे ते लिहिण्यात आलेलं आहे आणि मग याच्यामध्ये पियुष गोयल यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी असं याच्यामध्ये बोलण्यात आलेलं आहे. मग परत यामध्ये आपल्याला गोष्टींचा कोणता अभ्यास करायचा आहे की ट्रेड डील त्याचे निगेटिव्ह पॉईंट काय, त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट, जे युएसए सोबत ट्रेड डील झाली त्याच्याविषयी बोलतोय, त्याचे निगेटिव्ह पॉईंट काय, त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट काय आहेत आणि मग बॅलन्स्ड आन्सर त्याचं कसं आपल्याला लिहिता येईल त्या दृष्टीतून आपण चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास करायला पाहिजे.
इथं खऱ्या अर्थानं आजचा दहिंदू जो आहे तो मी समाप्त करतो. अशा हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला आजचा दहिंदू मी समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जर मराठी विद्यार्थ्यांसाठी हे बेनिफिशियल असं तुम्हाला वाटत असेल तर प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.